बातमी येते आहे अमरावतीहून। अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयावर हजारो आदिवासी बांधवांनी जन आक्रोश भाकर मोर्चा काढलाय। गळ्यामध्ये भाकर, कांदे आणि मिरच्यांची माळ घालत हजारो आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले। आदिवासी यांच्या राजकीय, शैक्षणिक आणि इतरही अनेक मागण्या आहेत। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत प्रणय निर्वाण आहेत। प्रणय, प्रणय, या मोर्चाला सुरुवात झाल्याचं दिसतं आहे। तुम्ही या मोर्चामध्ये सध्या उपस्थित आहात। काय नेमकं या मोर्चाचं स्वरूप असणार आहे आणि काय नेमक्या मागण्या आहेत? मोर्चाचं हे अमरावती शहरातील पंचवटी चौकापासून या भव्य मोर्चाला सुरुवात झालेली आहे। जन आक्रोश भाकर असं या मोर्चाला नाव दिलेलं आहे आणि अमरावती विभागात या 5 जिल्ह्यातून आदिवासी समाजाचे बांधव या भव्य जन आक्रोश भाकरी मोर्चामध्ये सहभागी झालेले आणि हा मोर्चा आता विभागीय आयुक्त कार्यालयावर धडकणार आहे आणि युवा वर्ग जे मुलं विद्यार्थी हे खूप मोठ्या संख्येने आहे आणि सरकारचा निषेध हे करताय हैदराबाद गॅजेट लागू करू नये आणि आदिवासी समाजामध्ये जे इतर जातीचं घुसखोरी सुरू आहे ती घुसखोरी थांबवावी अशी मागणी या आदिवासी बांधवांची आहे। आपल्यासोबत आदिवासी बांधव, त्यांच्या काय मागणी घेऊन तुम्ही मोर्चा काढलेला आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये आदिवासी आरक्षणामध्ये आमचं जे आदिवासींचं 60% आरक्षण आहे, जे घटनेने आदिवासींना दिलेलं आहे, या आमच्या आदिवासीच्या 60% आरक्षणाच्या भाकरीमध्ये नवीन वाटेकरी टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे। असे महाराष्ट्रामधले जवळपास 44 आमदारांनी राज्य सरकारला, राज्याच्या राज्यपालांना पत्र दिलेले आहे की आम्ही धनगर समाजाला, आम्ही बंजारा समाजाला, आम्ही कोळी समाजाला समर्थन करतो। परंतु माझं त्यांना सांगणं आहे की या देशामध्ये आदिवासींना 60% जे घटनेत आरक्षण दिलेलं आहे, या आरक्षणामध्ये नवीन वाटेकरी तुम्ही टाकू नका, कारण ते सर्व असंवैधानिक आहे। हे जर तुम्ही कृत्य करत असाल तर तुम्हाला या राज्याच्या कायदे मंडळाचं सदस्य पद हे शोभत नाही। हा इशारा आहे। हा एक अमरावती जिल्ह्यामध्ये हा एक छोटा मोर्चा आहे। जर राज्य सरकार आणि हे जे मंत्री आहे असं खतपाणी देणारे हे जर सुधारले नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन राज्यात उभं केलं जाईल। सरकारला थेट इशारा, सरकारने हे जर थांबवलं नाही तर यापेक्षा मोठं आंदोलन आदिवासी बांधव हे रस्त्यावर उतरून करेल असा थेट इशारा दिलेला आहे सरकारला। निश्चित धन्यवाद प्रणय या सविस्तर माहितीबद्दल। करून द्यावा अशी मागणी उमेदवारांनी केली। दरम्यान सर्वपक्ष नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांशी संवाद साधलाय प्रणय निर्वाणनं, पाहूया। न्यायालयीन प्रक्रियेमुळे अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी नगरपालिकेची निवडणूक ही स्थगित करण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वच उमेदवार जे कालपर्यंत प्रचार करत होते ते आज पूर्ण शांत झालेले। मी अंजनगाव शहरामध्ये आलेलो आणि विशेष म्हणजे माझ्यासोबत सगळ्या पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सुरुवात करूया वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारापासून, कारण यांचा अर्ज नामंजूर करण्यात आले। हे न्यायालयात गेले आणि न्यायालयाने यांच्या बाजूने निकाल दिला। का नामंजूर केला होता? मी सर 17 तारखेला माझा नामांकित अर्ज जेव्हा भरायला गेलो होतो तेव्हा मला पक्षाचा बी फॉर्म आहे म्हणून तुला एकच सूचक पाहिजे, 5 आवश्यकता नाही असं त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं। त्याच्यानंतर त्यांनी माझा फॉर्म रुजू केला। त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा 18 तारखेला मी गेलो छाननीच्या वेळेस तर सरांनी सांगितलं निवडणूक अधिकाऱ्यांनी की तुनं एकच सूचक लावला, याच्यामुळे तुझा फॉर्म रद्द करण्यात येत आहे। तर मी जेव्हा त्यांना अगोदर विचारलं होतं की 5 चालतात का, तेच म्हणत होते की 5 चालत नाही, एकच चालते। मग तेच जे माझ्या संग अन्याय झाला होता तेच मी याचिका दाखल करून माझ्या कोर्टांनी दाखल केली, माझ्या पक्षांच्या लोकांना घेऊन, वंचित बहुजन आघाडीचे जे काही होते माझे कार्यकर्ते त्यांना घेऊन, आणि आम्ही वकिलामार्फत निकाल काय आला 25 तारखेला जो निकाल लागला तो न्यायालयानं माझ्याकडून दिला, त्यात माझा विजय झाला आणि न्यायालयाचा निकालाचा मी अभिमान। तर स्थगित झालेली आहे। आपल्यासोबत जे इतर पक्षाचे उमेदवार आहे जे सकाळ 6 वाजेपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत प्रचार करत आहे, आपण सुरुवात करूया। काय सांगा स्थगित झालं? माझं याबद्दल असं म्हणणं आहे, सगळ्यात आधी एक वंचित घटक असणारा या ठिकाणी उमेदवार आहे, परंतु संविधानामध्ये एवढी ताकद आहे की लाखो रुपये, करोड रुपये खर्चून जे निवडणूक प्रक्रिया यांना वंचित ठेवणार होती ते प्रक्रियेमध्ये या माणसाला, शेवटच्या माणसाला समावेश करून घेण्याची ताकद या संविधानामध्ये आहे। त्याच्यामुळे न्यायालयीन आदेशाचा मी सन्मान करतो। दुसरं, या न्यायालयीनला आदेश देण्याची जी वेळ ज्या इथल्या नाकर्त्या निवडणूक निर्णय अधिकारी, SDO असतील, CO असतील, यांना हे समजायला पाहिजे होतं की 25 तारखेला
यांचा निकाल येणार आहे त्याआधी 23 तारखेला विड्रॉलची तारीख त्यांनी 27 ठेवायला पाहिजे होती. जर हे गलेलट्ट पगार घेतात लाख दीड लाख रुपये, तर त्यांच्या चुकांमुळे हे झालं आहे. त्यांची इथून तात्काळ बदली करावी, अन्यथा जसं बोर्डाचे पैसे घेत होते, टॅक्स पावत्या बोर्ड लावायला मागत होते, अशा प्रकारचं शोषण या गावातल्या तमाम नागरिकांचं उमेदवारांचं होणारच आहे. म्हणून त्यांच्या बदलीची मागणी मी करतो. हो, मला पण वाटते की निवडणूक आयोगाचं हे जे निर्णय आहे ते धक्कादायक आहे आणि चुकीचं पण आहे. कारण जर 2 तारखेला मतदान आहे तर तुम्ही त्याला थोडंसं पुढे ढकला, 5 तारीख करा किंवा 7 तारीख करा. हे एकदम म्हणजे 20 तारीख म्हणजे खूप, म्हणजे कसं आहे, माझे आता जे उमेदवार आहे, कार्यकर्ते आहे, ते खूप ग्राउंड लेवलचे आहे. तर त्यांचं कसं झालेलं आहे, आर्थिक भुर्दंड, शारीरिक भुर्दंड, मानसिक भुर्दंड, याला जबाबदार कोण? आपण काँग्रेसचे उमेदवार आहे, काय सांगाल, स्थगित झाली? नाही, मी शहराध्यक्ष. हा, शहराध्यक्ष बोला. ही निवडणूक ज्या पद्धतीने थांबवली ही पद्धत चुकीची आहे. न्यायालयाने आपलं काम केलं, मात्र जसं आमच्या उमेदवारांनी सांगितलं की निवडणूक प्रक्रिया जेव्हा राबवल्या जाते त्यावेळेस त्यांनी ही गोष्ट लक्षातच घ्यायला पाहिजे की जे लोक न्यायालयात जातील त्यांच्याकरता विड्रॉलची वेळ त्याच्यानंतर द्यायला पाहिजे होती. त्यामुळं आज जो हा गावाचा सर्वच लोकांचा जो आघाडी घेतली होती प्रत्येकाने, ती आज 20 दिवसपर्यंत थांबवणे व हा टेम्पो कायम ठेवणे फार कठीण काम आहे. आता हा टेम्पो कायम ठेवण्याकरता प्रत्येकालाच कसरत करावी लागत आहे. आमच्या काँग्रेस पक्षाची स्थिती फार चांगली होती, त्यामुळं आम्हाला आता हा इथून पुढेही हा टेम्पो असाच टिकवायचा आहे व आम्ही या निवडणुकीत 100% यशस्वी होऊ. या निवडणुकीमध्ये जे इथले उबाटा गटाचे आमदार आहे गजानन लवटे, त्यांचे चिरंजीव यश लवटे हे नगराध्यक्ष पदासाठी उभे होते. यश लवटे, काय कसं पाहता, आता स्थगित झाली निवडणूक? न्यायालयाचा जो निकाल आहे तो आम्हाला आदरणीय आहे, तो प्रश्न नाही. परंतु हे जे 12 तासापूर्वी जो हा निकाल लागलेला आहे हा चुकीचा आहे. कारण की यामध्ये जे आमचे म्हणजे मी असो किंवा मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार असो किंवा माझे जे नगरसेवक पदाचे 28 उमेदवार आहेत ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे उमेदवार आहेत, म्हणजे त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं हे धोरण आहे की सर्वसामान्य लोकांना पुढे आणायचं. आमच्यामधले काही लोक राजकाम करणारे लोक आहेत, म्हणजे काही जे हे आहेत नगरसेवकाचे उमेदवार ज्यांना दिले आहेत, कोणी लोक राजकाम करणारे आहेत, कोणी मोलमजुरी करणारे लोक आहेत, त्यांच्यासोबत असं झालं. त्यांना शारीरिक त्रास झाला, मानसिक त्रास झाला व आर्थिक त्रास झाला. आता किती खर्च झाला तुमचा? स्वतः जर माझा खर्च झाला ऑन रेकॉर्ड जर झाला तर 8 लाखापर्यंत खर्च झाला. 11 लाखची लिमिट आहे, 8 लाखापर्यंत खर्च होऊन 20 तारखेला परत 20 तारखेला. मग आता याच्यावर न्यायालयाने याच्यावर पण काहीतरी उत्तर द्यावं व याच्यावर काहीतरी निकाल द्यावा असं माझं मत आहे. म्हणजे जे खर्च झालं ते आता कुठून? म्हणजे तो खर्च जर जे नगरसेवकाचे उमेदवार आहेत त्यांचा 3.5 लाख रुपयाचा जो बजेट होतं त्यांचे 2-3 लाख रुपये आताच खर्च झाला. कारण की 12 तासा अगोदरची हा निकाल लागलेला आहे ना, त्याच्यामुळे जो त्यांचा जो बॅलन्स राहिलेला आहे 50,000 1 लाख, त्यात ते काय करतील? 20 दिवस ते कसे टिकतील? हा एक मोठा गंभीर प्रश्न आहे. आपल्यासोबत भाजपचे उमेदवार आहे, आपण त्यांच्याशिवाय तुम्ही कसं पाहता? स्थगित तर झाली निवडणूक, परंतु यांनी जो प्रश्न उपस्थित केला, जो खर्च झाला ते खर्चाचं काय? मी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे. काल जो न्यायालयाचा निकाल आला त्या निकालाबाबत मला एवढंच म्हणणं आहे की कारण लोकशाहीत संविधानानुसार जो निकाल आला न्यायालयाने दिलेला तो मला मान्य आहे. कारण संविधानासमोर आणि न्यायालयासमोर कोणीच नसते. त्या गावात प्रशासक होता आजपर्यंत सगळ्या नगरपरिषदला, तर जनतेचा इतका हिरमोड झाला या निकालामुळं की जनता इतकी नाराज झाली की पहिलेच आम्ही चूर झालेलो आहोत या प्रशासनासोबत भांडू आणि सगळ्या गोष्टी झेलू. कारण प्रशासक म्हणजे सगळ्या ठिकाणी पुरू शकत नाही, त्यामुळं लोकप्रतिनिधी तिथं निवडून जाणं अत्यंत गरजेचे आहे. उमेदवारांची मागणी की स्थगित झाली, आम्ही ते मान्य करतो, परंतु जो उमेदवारांचा जो खर्च आहे त्या खर्चाची जी रक्कम आहे ती निवडणूक आयोगाने आम्हाला भरून द्यावी अशी मागणी या उमेदवारांनी केलेली आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, अंजनगाव सुरजी, अमरावती. सांगली जिल्ह्यातील विटा नगर परिषदेची निवडणूक अटीतटीची होतीये. या पार्श्वभूमीवर विटा नगर परिषदमधील अनेक प्रश्नही स्थानिकांनी उपस्थित केलेत. निवडून येणाऱ्या उमेदवारांनी सर्व प्रश्न सोडवावेत अशी अपेक्षा स्थानिक मतदारांनी व्यक्त केली. पाणी, रस्ते आणि पार्किंगची